शुभ संध्याकाळ सगळ्या मैत्रिणींना. म्हणताना आका घामेला घेऊन कुठं तर काय नाही, आज आहे ना मैत्रिणींनो 2 वाजल्यापासून लाईट नव्हती, त्याच्यामुळं मग आता करायचं काय, फोन पण स्विच ऑफ झालता. बऱ्याच ताईसाहेबांचा फोन येत असं. आज आहे सोमवार, तर मी काय बारामतीला पण गेले नाही आणि कुठंच गेले नाही का, तर सगळं नियोजन फिसकटलं आपलं आजचं. आज कोणाच्याही ऑर्डरी टाकू शकत नाही मी, मला माफ करा, सॉरी. कारण का हे सगळं मग आता लाईट नव्हती, गावठाणमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, ती लाईट गेलेली होती गावातली. मग सिंगल फ्यूजची आमची वस्तीवली पण जाते, त्याच्यामुळं मग आता काय करायचं, तर मग मी हे सगळं चकाचक करत बसले. दिसतंय का सगळं एकदम ओकेमध्ये. आणि मग लाईट आल्यावरती मिरची भाजायला टाकली. मिरची भाजाय म्हणजे कडक करायला मिरची पावडरसाठी, आणि ती करत 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 ही सगळं चकाचक केलं. गवत काढलं, हिकडलं पण काढलं, सगळं लय मस्त केलं सगळं चकाचक. चला तुम्हाला दाखवते. हे सगळं चकाचक केलं मैत्रिणीनं. बघा इकडं मोनाने काढलं तिच्या दारातलं, मी हिकडलं काढलं. हे असंच काढत 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 तशीच गेली पुढं त्या कोपऱ्यावर. पार 4 वाजल्यापासून चाललं होतं. बाहेरचं बल लावती, हात धुवायचा आहे पण मला अजून. थांबा, आता म्हणलं लाईट पण नाही, ऑर्डरी पण लिहिता येणार नाहीत आपल्याला, आणि कोणाच्या टाकता पण येणार नाही, तर काहीच नाही मैत्रिणींनो. सगळं संपलंय. मिरच्या नीट करून झाल्या, पण टाकायला ना लाईट नसल्यामुळं फक्त ह्याचं लाडू झालं आमचं करून, शेंगदाण्याचं आणि खजुरीचं. फक्त शेंगदाण्याचं आणि खजुरीचं लाडू झालं. बाकीचं तुम्हाला खरं सांगू का, 2 वाजल्याच्या नंतर ना मिरची पावडर करायची होती, राहिलेला मसाला दुमलायचा होता, डिंकाच्या लाडूचं दळायचं होतं, हळकुंड दळायची होती, तुम्हाला सांगते दुसरा मसाला भाजायचा होता, लसणाची चटणी करायची होती. काहीच नाही करू शकली. चला दाखवते. तुम्ही माणसाला तू खोटं बोलती या का. बघा हा हळकुंडाचा कट्टा आणलेला आहे, ही पण राहिलं बारीक करायचं. हळदीच्या ज्या ताईसाहेबांची ऑर्डर त्यांची हळद राहिली बारीक करायची. तिकडं खोबऱ्याचा खीस पण राहिला करायचा. इकडं बघू शकता फक्त आणि फक्त 2 ते 3 किलो मसाला आहे आपला, तो पण द्यायचा आहे उद्या म्हणून ठेवला आहे. हळद नाही, धना पावडर नाही, मिरची पावडर नाही, लसूण चटणी नाही, काहीच नाही. इथं मसाला ना कुटून ठेवला आहे, फक्त दुमलायचा राहिला आहे. दिसतोय का. पण लाईट नसल्यामुळं हे पण राहिलं. आता हे कडक करायची चालली मिरची. वाजलं ते त्या 8:45 आणि माझं अजून कामच चाललंय ना. अजून एक घाणा मला बारीक करायचा आहे, म्हणजे बरोबर 10:30 वाजणार आहेत आज. आणि माझा असा अवतार झालेला आहे. आणि अलीकडे ना असंच काम करावं लागतंय, ओव्हर टाईमनी पण संध्याकाळचं, आणि खरंच काम करावं लागतं. तुम्हाला फक्त हसणारी अक्का दिसते, आणि फक्त म्हणजे असं स्वतःला टापटीपमध्ये ठेवणारी बहीण तुम्हाला तुमची दिसती, एक मैत्रीण दिसती. पण त्याच्या मागचं आहे ना पाठिंबा, आपण एक पडद्यावरती नाही का म्हणत, त्याच्या मागचं एक कष्ट असतं ना, ते कधीच कुणाला दिसलेलं नाही आजपर्यंत. ज्यांना दिसलं त्यांना दिसणं, पण काहींना नाही दिसलं ग मैत्रिणींना. आणि ह्याला तर टंगळ मंगळ मारतात ना. ज्यांना कुणाला टंगळ मंगळ करायचं असेल ना, तर त्यांनी असं मला वाटतं माझ्यासारखं काम करावं, आणि मग कळन किती मजा येते. कारण का बिझनेस 2 दिवसापुरता चालू करून बंद करणारी लई जण आहे ती, पण कायमस्वरूपी टिकून राहणार आहेत ना 4-2च असते ती, बोटावर मोजणे इतकी. आपल्याला टंगळ मंगळ करायची का बोटावरती टिकणे इतके माणसांच्यात राहायचं ना. बिझनेस करून सक्सेस करून दाखवायचं ना, हे आपल्या हातामध्ये असतं. प्रत्येक वेळेस तुम्हाला मला एक सांगायचं आहे की बोलणाऱ्यांच्या तोंडाला हात लावता येत नाही, हाणणाराचा हात धरता येतो. फक्त आहे ना काळजाला गरज पडन इतकं बोलू नका कुणाच्या, कारण का रात्रंदिवस माणूस कष्ट करत असतं, टंगळ मंगळ करत नसतं. आणि तुम्हाला जर तशी टंगळ मंगळ करायची असेल ना, तर नक्की मला वाटतं बिझनेसमध्ये उतरा, आणि रात्रंदिवस तुम्ही कुठं तीर मारताय ना ती दाखवा. का नाही माझं काय चुकतंय का. 9 वाजलं तर त्या उद्या पण म्हणलं लाईट जर गेली ना तर लय राडा होईल माझा. आणि उद्या अजून लय काम आहे तुमच्या, लय पेंडिंगला ऑर्डर येते, त्याच्यामुळं ना ही जरा पाळीने माझं काम चाललंय थोडंसं.
दाजी असतोपर्यंत उरकते. सकाळचं तर 4:30लाच उठावं लागतं. 4:30ला नाही उठलं ना तर मग लय लय सगळं फाटाकतंच. ऐक असं द्या आता. चला अजून एक घाणा राहिला आहे तेवढा कुठला का नाही बिनकाळजी. उद्याच्याला नेमं काम कमी होईल. म्हणजे उद्या सकाळ सकाळ लसणाची चटणी करायला घेतलं का नाही दुपारपर्यंत लसणाची चटणी करून होईल. लाडू करू खात्यानं. उद्या लय काम आहे मैत्रिणीनं. एक गुणी हळदीची दळायची. असू द्या चला ह्या गोष्टी पुढं बघू आपण. तेवढं दळण झाले शास्त्र टाकडूक चालले. थोडं राहिलंय उद्या सकाळ लय काम आहे ना त्याच्यामुळं मग म्हणलं तेवढं कुठून घ्यावं. दाजी बसले तर इथं आधा घंटा हो गया इधर ही बैठे हैं हम दोनों. काय होतं तिथं कांडपोला इथं ही करून ठेवून नाही ना घरात जाता येत. तसं बसता येत नाही ना जाऊन. गडबड झाली. काय गडबड गोंधळ झाले हो काय करता. सोपं नाही ना या मशनी. पार्ट चुकून ते काय थांबणार आहे का. नाही ना. तर तुम्हाला दाखवते किती झालंय कुठून आपण बघू चला. अजून तर नाही राहिलंय मैत्रिणी. अजून बरंच राहिलंय यावं. हो काही 2 गमेरी झाली कुठून आणि ती 3रं आहे. नाही ना कुठायचं राहिलंय. चला नाही राहिलंय अजून. आवा ह्याच्यावरती बीत ना बी परत थोडं राहिलं तर कुठू शकत नाही तो. एवढं बारीक होऊ दे की ही बिगर चाललेलं आहे. निघलेलं बी ते मशीन मध्ये टाकायचं असतं. मशीन मध्ये ते अजून लय राहिले. चला ठीक आहे. झालं का मिटलं का काय काय म्हटलं डंकेचं. तुम्ही जावा तर फ्रेश व्हा. मी इथेच बसते. अजून अर्धा 1 तास जाईन मैत्रिणींनो. ती काय होतं ती बी जर मी आता नाही ना सगळं कुठून घेतलं तर उद्याच्याला सकाळचं सादळत येतं बी. आणि मग ती नुसतं बीत ना काहीच करायला येत नाही बियाला. ती जर कडक बी करता येत नाही तर काहीच नाही. तर त्यामुळे ती आताच कुठून घ्यावं लागतं ना. जेवण करोस्तोपर्यंत होईल नेमकं. उद्या कुणाच्या हे ऑर्डरी राहणार नाही. त्या सगळ्यांच्या ऑर्डरी जाते ना. माझ्याकडून खरंच उशीर झाला ह्यावेळेस. कारण का ना ते 2 क्वालिटीचा मसाला करतोय ना त्याच्यामुळं ना उरका नाही. तर 700वाला मसाला करावा लागतो 1 दिवस. 900वाला 1 दिवस. मिरची पावडर 1 दिवस. लाडूचं वेगळंच. हळकुंडाचं वेगळंच. धना पावडरचं वेगळंच. ह्याच्यामुळे ना वेळ पुरा नाही आपल्याला. आणि मी इथून पुढे ना तुम्हाला अशाच प्रति आता मी जर टाकलेला आहे ना मेसेज नाही का सामुदायला. मम्मीला झाडून काढते बरं का. लय कामाचं ना तुम्ही दोघं बी. हाय बाय भाऊ झालं केर भरून. तिकडलं काल झालं आमचा वैभव केर भरू लागतो मला तसं झाडू. अरे त्यानं झाडून काढायचं वे. केर भरू लागल सगळा केर भरतो देव. चकाचक करतो ना वैभव तू. काढ नाहीत ना ग. लय कामाचं जलमलंय माझं वासरू.
पाहुण्याला आण. हा? घाललं की बाळा. तो म्हणतो गोळा कर. बरं थांब दे. हा. कुठं करू गोळा? कामाचा दिवा. लय कामाचं झालं. हा, धर. बरं लावती बाबा इकडं. सॉरी. माझ्याकडे लावता तिकडे लावा की. बस का? हा, भरता का आता केर? अजून देवाचा दिवा लावायचा आहे. हा, भरू का मी? भरता तुम्ही? भरू का? भरता. ती चपाती खाताय. चपाती खाताय ती. आमच्या वैभवला रात्र इकडे तिकडे हिंडावं लागतं. मांडी घालून चालली यार. काय रात्री कोण गावात काढू लागलं? सगळं काढलं का तो? सगळं एकट्याने गावात काढलं. खुरपं तर कुणालाच नाही दिलं. खुरपीच घेऊन पळत होता. खुरपं कुठे आहे रातचं? हा, लागन. मला खुरपायचं म्हणलं का तू? हा, मोनाला बी म्हणायचं तुला लागन, मला बी म्हणायचं तुला लागन. चल हेतला केर भरू लागत. ये मला म्हणायचं कापून. चालले सर. हा हो. नक्की भरू मला. टाकायचं नाही ग, माझं वासरू काम करत. बस आता मी भरते. सर सर मी भरते आता. मी भरते की. हा, लयच कामाचा आहे ते जरा जास्तच. मग माझं शिकतय ती बाळ आता. शिकतोय ना तू माझं? हा, ते माझं सगळं शिकतो. तू हे टाकून द्यायचं का? ठेवायचंय बाळा तुझं? हे द्यायचं का खराब आहे ते टाकून सगळं? कशाला लागतं हे कागद? हे देऊ का टाकून? का? तू चप्पल घालून चाललं मग आता केर टाकायला. नको येऊ मागं, मी आली टाकून. चालला. नको जाऊ. माघारी यायच्यात का? दीदीची मम्मी ती. काय बे? कोण आलंय? काय मोगली? काय मोगली? इकडे. नको तोडू. शेंगा कशा यायचं त्याला? तिथलं गावात काढावं लागेल आणि ती पोरगं येतंय जातंय. फुलग्याची भाजी करायची चालली. आता करते चपात्या. आधी ना दीदीला ना ते पोस्टातले लाडू दिले आणि पोस्टातला मसाला होता तो दिला. आज मैत्रिणींना स्वयंपाकाला लय उशीर झालाय. अगं आज केली फुलग्याची भाजी मैत्रिणींना, बघू शकता. आणि हे चपाती. आणि आज झालाय उशीर जेवायला. स्वयंपाकालाच उशीर झालाय मूळ म्हणजे माझ्या. रात्री मला लय उशीर झाला झोपायला. मी खाल्लाय लाडू शेंगदाण्याचा. पोरं गेली शाळेत. गणाला येईन 12 वाजता येतो गणेश. गणेशला आज तुम्हाला खरं सांगते आज काहीच नाही दिलं गणेशला. गणेशला दिलाय आज चिवडा, शंकरपाळ्या आणि कापण्या तर संपल्याच होत्या. पण चिवडा, शंकरपाळ्या लाडू दिले. ते येतो 12 वाजता. मग ह्यांना म्हटलं तुमचा डबा देताना देते. आता तात्यांना आधी जेवायला देते आणि मग पुढचं काम बघते.
हुलग्याची भाजी आणि चपाती. आता दुसरं काय देऊ मैत्रिणींनो ग? असू द्या. इथं जेवताय का तिकडे जाता? ताईन ते जेवल्या का ताई? खाल्ल्याशिवाय काय करता? आता ह्या मिरच्या आहेत ना मैत्रिणीनं, एवढ्याच राहिल्या तर त्या एक कट्टा बरोबर 40 किलोचा ना ताईने आणि आकाने नीट करत आणला 2 दिवसात. 40 किलो मिरची जवळजवळ नीट करत आणली. गंगवात्या पण येते त्या, पण त्यांना वेळ लागतो यायला. गंगवात्याने पण काल किती 1.5 किलो केले ना? 1.25 किलो केले मैत्रिणीनं. 3.5 ला आलत्या आणि 5 ला गेल्या, तरी सुद्धा 60-70 रुपयाचं काम केलं. आता नानी काय करते तुम्हाला दाखवते. रात्री 11:15 वाजले मला झोपायला, म्हणजे कुटायलाच मिरची आणि तिथून पुढे जेवलो. कवर बी म्हणजे काल उरकलंच नाही ना. चला आता पुढच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते काय काय चाललंय ते.